श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या या संदेशातून बाळा तुला एक नवीन ऊर्जा, नवीन उत्साह येणार आहे. जगण्याची तुला एक नवी उमेद आजच्या संदेशातून भेटू शकते. आजचा हा संदेश पाहिल्यानंतरनं कदाचित तुझ्या जीवनातील सर्व दुःख, चिंता दूर होऊन जाईल. तुला एक काहीतरी वेगळा चांगला असा मार्ग सापडेल. सर्व संकटातून, दुःखातून बाहेर पडण्याचा एक तुला सूर्याची किरण या संदेशातून आज दिसेल. त्यामुळे आजच्या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. आजच्या संदेशाला तू मधूनच सोडून देऊ नकोस. त्या अगोदर तू जर काय चॅनलवरती नवीन असशील तर आत्ताच सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नकोस. आजचा हा संदेश कदाचित तुझ्यासाठी खूप महत्त्वाचासुद्धा ठरू शकतो. त्यामुळे आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. आजच्या या संदेशातून तुला स्वामी काहीतरी सुचवत आहे, पाहत आहेत. तुला ते समजून घ्यायचे आहे. तू या संदेशाला पाहून दुर्लक्ष मात्र करू नकोस. आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच बघ. स्वामी सांगतात, अरे तुझ्या पदाचा, प्रतिष्ठापनाचा, पैशांचा अहंकार अजिबात बाळगू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतरच मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रयत्न, चांगले कर्म मला समर्पित करत जा. तुझे कर्म हे चांगले ठेव. तुझे कर्म नेहमी प्रामाणिक ठेव. तुझ्या कर्मांमध्ये कधीही तू कोणाला फसवू नकोस. कोणालाही तू दुःखी करू नकोस. कोणालाही त्रास देऊ नकोस. कोणाकडूनही काही लुबाडून घेऊ नकोस. कोणालाही तू आयुष्यामध्ये कधीही फसवू नकोस. तू तुझे कर्म हे नेहमी प्रामाणिक ठेव. आणि तुझ्या कर्मांना तुझ्या मेहनतीची सातत्याची दे. तुझ्या मेहनतीची साथ दे. लक्षात ठेव, तुला आत्ता सत्याच्या मार्गावर चालताना दुःख वाटत असेल, कठीण वाटत असेल, तुझी ओढाताण होत असेल, पण लक्षात ठेव, भविष्यामध्ये हाच मार्ग तुझ्या सुखी जीवनासाठी असणार आहे. याच मार्गावरून आत्ता तुला चालताना कठीण वाटत असेल, पण भविष्यामध्ये तुझ्या सुखी आयुष्यासाठी हाच मार्ग उपयोगी पडणार आहे. त्यामुळे किती जरी कठीण वाटले, वाईट वाटले, किती जरी त्रास होत असला तरी तुझा सत्याचा मार्ग तू सोडू नकोस. सत्य हे कधीही तू सोडू नकोस. भलेही आता तुला त्रास होत असेल, दुःख होत असेल, पण थोडी ओढाताण होत असेल तुझी, आम्हाला माहीत आहे, पण तू कशाची फिकर करू नकोस. तू तुझे कष्ट हे प्रामाणिकपणे चालूच ठेव. तुझे कर्म हे चांगलेच ठेव. तुझ्या कर्मामध्ये तू कोणालाही फसवू नकोस, लुबाडू नकोस, कोणालाही दुखवू नकोस. लक्षात ठेवा, एखाद्याला फसवून काही मिळवलेली गोष्ट आयुष्यभर जात नाही. ती कधी ना कधी तरी संपतेच. आणि ती आपण मिळवलेली गोष्टच्या बदल्यात आपल्याला दुपटीने काही ना काहीतरी गमवावे लागतेच. या उलट कष्टाने कमवलेले हे थोडे जरी असले तर ते आपल्याला आयुष्यभर जाते. आपल्याला ते आयुष्यभर पुरते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपण कष्टाने कमवलेले जे आहे तेच फक्त आपले. बाकी कोणतेही मार्ग कमवलेले आपल्यासोबत फार काळ राहणार नाही आहे. आपल्यासोबत ते फार काळ टिकणार नाही आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपण कष्टाने कमवलेले आहे तेच फक्त आपले. बाकी कोणतेही आपले नाही आहे. त्यामुळे नेहमी कष्टाचा मार्ग अनुभवा. कष्टाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही आहे. कष्टाला दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कष्ट हे करावे लागतातच. कष्टापासून कोणाचीही सुटका नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या वाटेला आलेले कष्ट हे करावेच लागतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात असलेले दुःखांना सामोरे जावेच लागते. प्रत्येकाला आपले कष्ट हे प्रामाणिकपणे करावेच लागतात. लक्षात ठेवा, आत्ता जेव्हा तुम्ही कष्टांना सामोरे जाचाल, कष्ट करचाल, तेव्हा कुठे भविष्यामध्ये तुमचे जीवन
सुखी व समाधानाने होऊ शकते. या उलट आत्ता जर का तुम्ही आळस करून शांत बसलात, काहीच केले नाही, तर तुमचे भविष्य पूर्णपणे दुःखात, संकटात जाऊ शकते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कष्टाला घाबरू नकात. कष्टाला कधीही घाबरू नकात. कष्ट हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतच असतात. आपल्या जीवनाचा तो एक भागच असतो. देवसुद्धा तुम्हाला तेवढेच कष्ट देत असतो जेवढे सहन करण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये असते. बाकीचे कष्ट हे देव स्वतःपाशीच ठेवतो. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जास्त कष्ट आहेत आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये कमी असे कधीही समजू नका. प्रत्येक व्यक्तीच्या कष्टाची मर्यादा ही वेगवेगळी असते. सहन करण्याची क्षमता ही वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीच्या सहनशीलता या वेगळ्या असतात. त्यामुळे तुमचे आणि समोरच्याचे दुःख याला कधीही तोलू नकात. याला कधीही एकाच्यात पाहू नकात. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. दुःख मात्र सर्वाला सेमच असतात, सारखेच असतात. किती श्रीमंत व्यक्ती असला तरी त्याला काही ना काहीतरी दुःख असतेच. तसेच कितीही गरीब व्यक्ती असला त्यालासुद्धा कोणते ना कोणतरी दुःख हे असतेच. दुःखापासून कोणाचीही सुटका होत नसते. प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या तरी दुःखात हा असतोच. त्यामुळे दुःखाला घाबरू नकात. मला एवढे दुःख आणि समोरच्याला काही दुःख नाही असे कधीही समजू नकात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख हे असतातच, संकटही असतातच. फक्त तो व्यक्ती त्याला कसे सामोरे जातो याच्यावरती सर्व काही अवलंबून असते. काही व्यक्ती दुःखांना हसत आनंदाने सामोरे जातात, तर काही व्यक्ती दुःखामध्ये सतत चिंतित राहतात, दुःखामध्ये सतत विचार करत राहतात. त्या प्रत्येक व्यक्तीचा हा स्वभाव असतो. त्या स्वभावानुसार तो व्यक्ती वागत असतो, विचार करत असतो. पण असे समजू नका की समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीच दुःख नाही आहे. दुःख हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतेच. दुःखापासून कोणाचीही सुटका नाही होत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संकटही असतातच, दुःखही असतातच. आपल्याला त्याच्यातूनच बाहेर जाऊन मार्ग काढायचा असतो. त्याच्यातूनच आपल्याला बाहेर जायचं असते. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही संकटांना आणि दुःखांना सामोरे जात नाही तोपर्यंत त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नाही. जोपर्यंत तुम्ही दुःख आणि संकटाला सामोरे जात नाही तोपर्यंत त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नाही. संकटापासून लांब पळून तुम्ही तात्पुरते ते संकट टाळत असता, पण लक्षात ठेवा, ते कायमचे गेलेले नसते. ते संकट पुन्हा फिरून माघारी तुमच्यापर्यंत येतेच. आणि ज्यावेळेस ते माघारी येते त्यावेळेस त्याची तीव्रता आणखीन वाढलेली असते. ते आधीपेक्षा अधिक जास्त तीव्र झालेले असते, मोठे झालेले असते. त्यामुळे संकटांना कधीही घाबरू नका. त्यांना भक्कमपणे सामोरे जावा. प्रत्येक संकटात, दुःखातून मार्ग हा निघत असतोच. प्रत्येक संकटातून कोणता ना कोणता मार्ग हा निघतच असतो. आपल्याला फक्त तो मार्ग ओळखता आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला संकटांना भक्कमपणे सामोरे गेलं पाहिजे. एकदा का तुम्ही संकटाला सामोरे गेलात तर बघा, तुम्ही त्या संकटातून सहज मार्ग काढून त्यातून बाहेर निघू शकता. एवढी क्षमता हे तुमच्यामध्ये आहे. तुम्ही ती गोष्ट नक्कीच करू शकता की तुम्ही कोणत्याही संकटातून सहजपणे बाहेर पडू शकता. तेवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे. तेवढी ताकद, तेवढा आत्मविश्वास तुमचा स्वतःमध्ये असला पाहिजे. मग बघा, तुम्ही नक्कीच त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधसाल. त्या संकटांना तुम्ही नक्कीच भक्कमपणे सामोरे जाताल. त्या संकटातून नक्कीच तुम्ही सहज आणि लवकरच बाहेर निघचाल. तोपर्यंत कष्ट करत राहा, प्रयत्न करत राहा, प्रयत्न सोडू नकात. एक दिवस हा तुमचा नक्कीच येईल, ज्या दिवशी तुम्ही संकटातून नक्कीच बाहेर निघचाल. श्री स्वामी समर्थ.